26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले आणि लोकशाही मार्गाने सार्वत्रिक निवडणुकीची मागणी जोर धरू लागली। 17 एप्रिल 1952 रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली आणि मराठवाड्यातील जे 7 खासदार पहिल्यांदा दिल्लीत गेले त्यात उस्मानाबाद मतदारसंघाचाही समावेश होता। उस्मानाबादेतून काँग्रेसचे राघवेंद्र श्रीनिवास राव हे पहिल्यांदाच लोकसभेवर गेले। त्यानंतर सलग 10 वर्षे इथून काँग्रेसचा पंजाच लोकसभेत पोहोचला। मात्र काही वर्षातच शिवसेनेनं इथलं आपलं अस्तित्व निर्माण केलं, ते आस्थागायत कायम होतं। पण बघा ना, काँग्रेसनं इथून आपल्या विजयाची पायरी चढली, पुढे ती शिवसेनेनं घेतली। शिवसेनेमुळे धाराशिव झालं तरी देखील 28 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये धनुष्यबाण दिसणार नाही, कारण इथे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। उस्मानाबादच्या इतिहासातील अशी पहिलीच निवडणूक कशी होणार यावर आपण आज नजर टाकूया। चला तर मग आज लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा तसं पाहिलं तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। सुरुवातीपासूनच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस खासदारांनी येथील प्रतिनिधित्व केलं। काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांनी सलग 4 वेळा विजय मिळवत मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं। मात्र सन 1996 साली काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या एका शिवसैनिकानं सुरंग लावला। तेव्हापासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिलं। मात्र आता 28 वर्षात प्रथमच यंदाच्या निवडणुकीत येथील धनुष्यबाण गायब झालाय। उस्मानाबादचं धाराशिव करण्याची मागणी सातत्यानं शिवसेनेनंच केली। दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे ते स्वप्न पूर्णही झाले, पण धाराशिव झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण मात्र गायब झालाय, कारण महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलाय। तिथून धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अर्चना पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारीची माळ घातली गेली आहे, तर उद्धव ठाकरे गटातून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आता या दोघांमधला सामना किती तुल्यबळ होऊ शकतो याचा अंदाज घेण्यासाठी आपण या दोघांचीही राजकीय कारकीर्द समजून घेऊया। खरं तर तडजोडीच्या राजकारणातील अपरिहार्यता म्हणून भाजपने अजित पवार गटास उमेदवारी दिली आणि अर्चना पाटील यांना घड्याळ हातात धरून उमेदवारी मिळवावी लागली। अर्चना पाटील या तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। आमदार पाटील यांचे वडील राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे दिग्गज नेते आहेत। जिल्ह्यावर अनेक वर्ष त्यांचे एकहाती वर्चस्व होते। ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर डॉक्टर पाटील यांच्याच शब्दाला किंमत होती। राजकारणात सक्रिय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्याची धुरा राणा जगजितसिंह यांच्याकडे आली। पक्षात ते म्हणतील ते अंतिम असायचं। मात्र 2019 मध्ये राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अर्थात भाजपची जिल्ह्याची सूत्रेही त्यांच्याच हाती आली। राणा जगजितसिंह यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाले, त्यामुळे भाजपमध्येही राणा जगजितसिंह यांचाच शब्द अंतिम असल्याचे दिसते, कारण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटूनही उमेदवारी अर्चनाताई यांना मिळाल्यामुळे राणा जगजितसिंह यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे। आमदार राणा जगजितसिंह आणि सासरे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या कामाचा जनसंपर्काचा फायदा अर्चना पाटील यांना होताना दिसून येत आहे। त्यामुळे या भागात ओमराजे निंबाळकरांसाठी अर्चना पाटील एक कडवं आव्हान ठरू शकतात। या उलट ओमराजे निंबाळकरांची राजकीय कारकीर्द बघितली तर उस्मानाबादच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील ही 2 घराणी कायम चर्चेत राहील। यापैकी निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे निंबाळकर हे सातत्याने चर्चेत असतात। त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो। तरुणपणी ओमराजे निंबाळकर यांना राजकारणात अजिबात रस नव्हता। मात्र 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी
राजकारणात प्रवेश केला। सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी नवखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करून दाखवली। त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषदेत सत्ता पालट केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता। याच पराभवाचा कुठेतरी वचपा काढायचा म्हणून राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादीतून का होईना आपल्या पत्नीच्या रूपाने पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांना आव्हान दिलं आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही फूट पडली आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीत सहभागी झालं। त्यामुळे लोकसभा निवडणुकांत जागा वाटपात साहजिकच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला। कारण धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले। मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाकरेंकडे धनुष्यबाण चिन्हच राहिलं नाही। या उलट ठाकरेंच्या हाती मशाल चिन्ह देण्यात आलं। त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या उस्मानाबादमध्ये यंदाची निवडणूक मशाल चिन्हावर लढली जात आहे। 1952 ते 1991 या काळात झालेल्या 9 लोकसभा निवडणुकांमध्ये धाराशिवच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं। या काळात राघवेंद्र दिवान, व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर, तुळशीराम पाटील, टी.एस. शृंगारे, टी.एन. सावंत, अरविंद कांबळे यांनी उस्मानाबादचं लोकप्रतिनिधित्व केलं। 1996 साली पहिल्यांदा शिवसेनेच्या धनुष्यबाणानं काँग्रेसला घायाळ केलं। उस्मानाबाद जिल्ह्यात 1996 पासून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी लोकसभेवर ताबा मिळवला, तर महाआघाडीच्या जागा वाटपात ही जागाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची झाली। महायुतीकडून या जागेवर शिवसेनेचा हक्क राहिला म्हणून येथील खासदार हा धनुष्यबाण किंवा घड्याळाच्या चिन्हावरच निवडून यायचा। आता धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहरा, भूमपरांडा वाशी, कळंब आणि तुळजापूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 6ही मतदारसंघात उस्मानाबाद मतदारसंघ सोडता महायुतीची ताकद अधोरेखित होते। बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता। म्हणूनच ओमराजे निंबाळकरांची निष्ठा त्यांना या निवडणुकीत कामा येईल की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। इथल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर नजर टाकली तर उस्मानाबाद जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे, परंतु दोन्ही शहरात 4 ते 6 तासांचे अंतर असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी अडचण होते। तसेच पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षणाची वानवा, सिंचनाचा अभाव यामुळे हा मतदारसंघ नेहमीच विकासापासून वंचित राहिला। यावर्षी ओमराजे निंबाळकर यांना त्यांची भावजई अर्चना पाटील यांनीच आव्हान दिलं आहे। त्यामुळे या कौटुंबिक लढतीत कोण उस्मानाबादचा गड साधणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। या सगळ्यात मात्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी म्हणून ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सभांची सुरुवात व्हायची, त्यात तुळजाभवानी मातेच्या धाराशिव जिल्ह्यात यंदा बाळासाहेबांचा धनुष्यबाण नसल्याच्या वेदना शिवसैनिकांच्या मनात आहे। बघूया तिथले शिवसैनिक आता हे दुःख विसरून कोणाला आपली प्रतिनिधी निवडतात। राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।